हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे राम 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 हरे हरे, कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण कृष्ण हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 पुंडली कवरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त, भगवान गोपाल कृष्ण महाराज के जय, भगवान श्रीधर स्वामी महाराज के जय, जय जय रघुवीर समर्थ। ओम पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते, पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते। नमः शान्ताय दिव्याय सत्यधर्मस्वरूपिणे, स्वानन्दामृततृप्ताय श्रीधराय नमो नमः। कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने, प्रणतक्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः। कृष्णाय वासुदेवाय देवकीनन्दनाय च नन्दगोपसुतया गोविन्दाय नमो नमः। हरि ओम। वसुदेव सुतं देवं कंसचाणूरमर्दनं, देवकी परमानन्दं वन्दे कृष्णं वन्दे जगद्गुरुम्। वसुदेव सुतं देव आणि कंसचाणूरमर्दन या दोन गोष्टींचा पदांचा आपण विचार केलेला आहे। आज आपण बघणार आहोत देवकी परमानंदम कृष्णं वंदे जगद्गुरु। व्यास महर्षींच्या प्रत्येक निर्मितीला तीन पातळीवरती अर्थ आहेत। एक शब्दार्थ म्हणजे स्थूलार्थ, त्याचा सूक्ष्म अर्थ आहे, आणि पुन्हा तिसऱ्या पातळीवरती अतिसूक्ष्म अर्थ असा आहे। इतकंच नाही तर व्यासांनी जे काही निर्माण केलेलं आहे त्यातील प्रत्येक शब्द, अक्षर, वाक्य जगाच्या अनेक तत्वांना ते प्रकाशित करत असतं। म्हणून म्हणतात व्यासो उच्चेष्ट जगत सर्व। कोणी कुठलंही निर्माण काही वेगळं केलेलं नाही। व्यासो उच्चेष्ट म्हणजे व्यासांनी सांगितलेल्या गोष्टींमध्ये प्रकाशित करण्याचं काम
इतर लोकांनी केलं. इतर लोक म्हणण्यापेक्षा अवताराचं असेल कदाचित, संत असते, ज्ञानदेवांसारखे महात्मे असते, त्यांच्या ठिकाणी असं सांगण्यास येतं ऋषी मंडळींचं की स्वतंत्र कोणीच काही त्याच्या पलीकडे बोलू शकत नाही, म्हणून ते उच्चिष्ट म्हटलं. व्यासो उच्चिष्ट जगत सर्व. जगामध्ये जे काही आहे ते व्यासांनी त्याला स्पर्श केला. मग काय आहे तर व्यास हे स्वतः भगवंताचा म्हणजे परब्रह्म स्वरूप नारायणाचा अंश अवतारित म्हणजे ज्ञानावतारित. ज्ञान सगळं परमात्मा त्यांच्या करवी प्रकट करतोय आणि ते सगळं इकडे आपल्यापर्यंत येताना निरनिराळ्या माध्यमातनं येतं. नवनिर्मित काहीही नाही आहे, तेच सगळे जण मांडतायत. फक्त समोरचा समाज, त्यावेळचा काळ, समोरचा समाज, लोकांची मानसिकता, विचाराची दृष्टी याला समोर ठेवून संत महात्मे ते सगळे विचार आपल्या पुढे मांडत असतात. हे लक्षात घ्यायचं आहे. बर, परिवर्तन आहे या स्थूल रूपामध्ये. जगतामध्ये सातत्याने परिवर्तन चाललं. विचार ते राहत नाही, त्याच्यातही बदल होतो, पण अर्थ मात्र संपत नाही. अर्थ तोच राहतो. परिस्थिती बदलली जाते, माणसं बदलली जातात, समोरचे जीव बदलले जातात, पण अर्थ मात्र तोच राहतो. इथे देवकी परमानंदम, इथे भगवंताच्या थोडं कार्याचा विषय आहे. देवाच्या मनात आहे मला आनंद द्यायचा आहे. कोणाला द्यायचा आहे? आपल्या भक्तांना द्यायचा आहे. पण आपली संस्कृती काय आहे? मातृदेवो भव. म्हणून देवकी नंदन, देवकी परमानंदम एकच म्हटलेलं आहे फक्त, पण त्याच्या पाठीमागे अर्थ मात्र फार मोठा आहे. संस्कृतीचं रक्षण, धर्माचं पालन, विचार कसे येतात बघा. कसं हे सोडत नाहीत लोक. सोडत नाहीत म्हणजे आपला विचार सोडत नाहीत म्हणतोय. त्या विचाराच्या अनुषंगाने ते सगळं चिंतन मांडत असतात. देवकीला परमानंद देणारा म्हणून फक्त तुझ्या जगद्गुरु आहे का तर नाही, हे कसं ते बघायचंय आपल्याला. दुसरं आहे तिथे परमानंद देणारा देव जो आहे, देव की परमानंद. देवकी म्हणजे देव, तो परमानंद देणारा एकमेव देव आहे. दे अधिक वय व देव अधिक की आहे. देवकी, देव देतोय. काय देतोय? कोणाला देतोय? परमानंद देतोय. म्हणून तो जगद्गुरु आहे. एका बाजूला संस्कृती, एका बाजूला सूक्ष्म अर्थ, एका बाजूला अतिसूक्ष्म अर्थ. नुसताच देवकीला आनंद असा अर्थ नाही, तो स्थूल रूप झालं त्याच. देव देणारा जो परमात्मा, भूदेव हा जो आहे तरंगीचा नारायण, त्याला परमानंद द्यायचा आहे. मग त्यात कोण आलाय? कृष्ण आलाय. म्हणून कृष्णाला आपला परमानंद द्यायचा भक्तांना, म्हणून तो जगतवंद्य आहे.
हे त्याचा सरळ अर्थ असा असला दिसून येतो. आणि म्हणून भगवंत असं पाहिलं तर लक्षात येईल आपल्याला. थोडं आता मागे जायला लागेल. पूर्वजन्मामध्ये वसुदेव देवकी हे सत्ययुगामध्ये सुतपा आणि कृष्णी होते. दोघांनी तप केलं, भगवंताला प्रसन्न करून घेतलं. आणि करत असताना, देवा तू आमच्या उदरी ये, असं 3 वेळा म्हणाले. देवाने काय सांगितलं आपण जन्माच्या वेळेला बघितलं की अरे म्हणाले मी म्हणतोय तुम्हाला, पण माझ्यासारखा दुसरा कोणीच या विश्वात नाही, कारण हा ब्रह्मस्वरूप आहे. आमच्याकडे एकमेव अद्वितीय ब्रह्म एकच आहे. ब्रह्म एकच आहे, दुसरं त्याला कोणी नाही आहे पर्याय. म्हणून मला तो शब्द तुम्हाला करायचा, म्हणून मलाच यावं लागणार आहे. म्हणून ते आले. सत्ययुगात ते होते, त्यांच्या उदरी कृष्णगर्भ म्हणून आले. त्रेतायुगात कश्यप आदिती होते, वामन म्हणून आले. द्वापार युगात देवकी आणि वसुदेव आले, आणि कृष्ण म्हणून आता परमात्मा साकार झालेले. पण नंद आणि यशोदेनी सांभाळलेल्या, यांनी जन्म दिला फक्त, पण यांनी सांभाळलेलं आहे. पण तितकंच महत्व भगवंतानी नंद यशोदेला पण दिलेलं आहे. मग त्यांचं काय भाग्य होतं, म्हणून त्यांना परमानंद द्यायचा आहे. नंद आणि यशोदा मैया हे दोघही पूर्वी द्रोण आणि धरा ही त्याची पत्नी होते. वसू होता द्रोण. तपस्या केली नाही, द्रोणाचार्य नाही, द्रोण नाही, वसू आहे, वसूंपैकी. आणि त्यांनी सांगितलं मला तुमचा आनंद समजू दे, आम्हाला आनंद जाणून घ्यायचा आहे. म्हणून भगवंत त्यांच्याकडे राहिले आणि आनंद द्यायला म्हणून राहिले. असा हा सगळा पूर्व भाग असल्यामुळे त्यांनी त्याच्या जवळनं हे सगळं करून घेतलेलं आहे. जे देव जन्माचा आनंद तोच परमानंद आहे, देवकी वसुदेवाला आहे. आणि देव जन्माचा आनंद नंद यशोदेला श्रीकृष्ण लीलांचा आहे. त्यांना झाल्याचा फक्त आनंद, पण त्यांना मात्र लीलांचा आनंद आहे. आणि तिसरा त्याच्यातला भाग, जे त्याचं चिंतन करतात, बघा परत अंडरलाईन त्याला म्हणतो, जे त्याचं लीलांचं चिंतन करतात त्यांना त्या लीलांचं दिव्य दर्शन कथेतनं होत. म्हणून तो परमानंद आहे, ते दिव्य दर्शन आहे. आम्हाला वाटतं की प्रत्यक्ष साकार, आता तो कसं साकार निराकार, त्याचं आता आपण पाहणारच आहोत, कारण परमानंद आहे तो, नुसता नाही आहे. मग देवकीलाच काय का, देवकीला नाही, त्या ह्या पातळ्यांवर येतो. दर्शनात आहे, स्मरणात आहे, स्पर्शात आहे, चिंतनात आहे,
या सगळ्यांच्या माध्यमातून होणारं दर्शन. मग परमानंदाचं स्वरूप काय आहे? वस्तुस्थिती अशी आहे, प्रत्येक लीलेच्या दर्शन म्हणजे काय आहे? तर परमानंद हा निराकार असतो. लक्षात घ्यायचं. तुम्हाला म्हटलं कोणी मला आनंद झालेला दाखवा, दाखवता येईल का? आता सायकोलॉजी प्रमाणे आम्ही म्हणू शकतो, दाखवतात. मानवी वर्तन त्याला म्हटलेलं मराठी. पण खरंच असतो का? सांगता येत नाही. पण आनंद ही संकल्पना, हा विचार, ही वस्तू दाखवता येत नाही, निराकार. त्याचा स्पर्श असतो, त्याला म्हणतात स्वसंवेद्य. जे माऊलींनी उत्तर पहिल्या ज्ञानेश्वरीमध्ये पहिलं वाक्यात आणलं, ओम नमो जी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या. बघा तिथे शब्द कसा वापरला, आत्मरूपा. ती संवेदनशीलता आहे, संवेदना. आणि म्हणून परमानंद तो आहे, निराकार वस्तू दिसत नसते, पण स्पर्श मात्र स्वसंवेद्य असतो. लीला आनंद निराकार आहे, लीला सगुण आहे. स्मरणाने त्या प्रगट होत असतात, म्हणून त्या सगुण आहेत. आता त्याला उदाहरण देतो. मोगरा आहे, गावठी गुलाब आहे. मी शब्द स्पेसिफिक वापरतो गंधाच्या दृष्टीने. त्याचं काय आहे? आपल्याला सगुण दर्शन आहे ना. पण गंध त्याचा कसा आहे? दाखवा गंध. निराकार आहे. आनंद निराकार आहे. परमानंद कसा आहे? निराकार आहे, पण त्याची अनुभूती मात्र असते. ती स्वसंवेद्य आहे, दाखवण्यासारखी नाही, ती अनुभवण्याचीच गोष्ट आहे. म्हणून लीलांमध्ये आपल्याला तादात्म्यता येते. रमणं मी म्हणते, रमण्यासाठी नाही आहे या गोष्टी. ह्या गोष्टी रमण्यासाठी नाहीत. त्या कशासाठी आहे? तादात्म्यता. आणि म्हणून नारद भक्ती सूत्रामध्ये सगळी सूत्र तादात्म्यता आणि व्याकुळता या दोन गोष्टी आणलेल्या त्याने. तादात्म्य होणं म्हणजे वेळ काळ सगळ्याचं बंधन संपूर्णच जाणं. आणि व्याकुळता म्हणजे समोर काही नसलं. गोपी आपल्या व्याकुळ झाल्या का नाही, तो विषय सगळा उद्याच घेणार आहे. पण झाल्या का नाही? झाल्या. का? त्याच्या दर्शनासाठी. पण नंतर मात्र त्यांच्या स्मरणामध्ये सुद्धा त्या विदग्ध गोपिका दग्ध आहेत, त्या व्याकुळ होत आहेत. पण त्यात आनंद आहे त्यांना. का? त्याचं स्मरण सगळं आहे म्हणून. आणि नुसतं स्मरण आहे का? नाही, ताजं स्मरण आहे. आम्हाला नुसतीच आठवण होते, पुन्हा विरून जाते. अखंड आठवण आहे त्या. आणि म्हणून हा परमानंद असतो. डोळे साकार आहेत, चर्मचक्षु आहेत, पण त्यातून पाहण्याची दृष्टी जी आहे, दृष्टी नावाचा विषय एक जो आहे, तो मात्र दृष्टी ही शक्ती आहे, पाहण्याची शक्ती आहे, ती निराकार आहे. दृष्टी दाखवा म्हणतायत, दाखवताय, तर कशाने मला दिसतंय? कुठे? काय? तो निराकार आहे.
निराकार वस्तू या चर्मचक्षूंना दिसत नाहीत. निराकार वस्तू चर्मचक्षूंना दिसतच नाही अजिबात, पण ती वस्तू स्वसंवेद्य असते, म्हणून तिला महत्व आहे. आता गंमत अशी आहे, नेहमीचा अनुभव आहे आपल्या सगळ्यांना आहे, मी म्हणत नाही मलाच आहे एकट्याला, सगळ्यांना असतो. एक वेळ आणि एक दिवस असा येतो आपल्या पुढे, एखादी गोष्ट आपणच ठेवलेली आपल्याला सापडत नाही. किती वेळा होतं का नाही? आपण आणि आठवणीने ठेवलेली असते, पण तीच नेमकी सापडत नाही. मग होतं काय तिथे? कारण असं आहे, डोळे हे मन आपलंच आणि डोळेही आपलेच, पण त्याला जाणीव होत नाही त्या वस्तूची. आणि तो वेळ काळ निघून गेला की काही वेळाने, काही दिवसांनी ती वस्तू आपल्याला सापडते. मग का सापडते? मग तेव्हा मी पाहिलं नसतं का? पाहिलं असतं, पण माझे डोळे पाहणारे आणि माझं मन पाहणाऱ्या जागेवर नसतं, म्हणून सापडत नाही. हे व्यावहारिक उत्तर सांगतोय. मग हा आमचा परमात्मा आहे. हा तो कसा आहे? डोळ्यांना तो पाहण्याची शक्ती नाहीये, आणि एकदा का त्याला पाहिलं तर त्याच्यामध्ये आपण आपलं सगळं विसरून जाऊन देहही पडून जातो. देहही पडून जातो. म्हणून तो माध्यमांनी प्रगट होत असतो, तो पूर्ण साकार होत नाही कोणाला. मग गंध रूपाने आपण काय काय वेळेला संवेदनशील साधक असतात ते काय म्हणतात, गंध आला बाबा मलाच, उदबत्ती लावली नाही, काही केलं नाही, हा अनुभव तर घेत असतात साधक मला वाटतं. मग कुठला येतो हा गंध? कोण देतो? ती जाणीव देतो कोण आहे. म्हणून त्याला गंधाचं मी तुम्हाला उदाहरण दिलं. आणि हे त्या ठिकाणी होत असतं. मनाला शक्ती, डोळ्यांना पाहण्याची शक्ती जर तसं पाहिलं तर एका बाजूला परमात्मा देतो, दुसऱ्या बाजूला मन देतं. मन देतं ते आपण व्यावहारिक पातळीवरती देत असत, आणि तोच परमात्मा बुद्धीला प्रकाशित करत असतो. तोच परमात्मा बुद्धीला प्रकाशित करतो. आता कसं म्हणाल? मग त्याचा अर्थ काय? हा अर्थ आल सांगितला, पण भगवंतच म्हणतोय स्वतः, बुद्धी योगम ददाम्य. कोणाला देतो बुद्धी? भगवंताकडे जाण्याची बुद्धी देणाराही परमात्माच असतो. बुद्धी योगम ददाम्य, भगवंत गीतेतच सांगतात. मग भगवंत म्हणतोय डोळ्यांनी विश्व पाहण्याची दृष्टी देतो, पण तेच डोळे त्या भगवंताला पाहू शकत नाही. तेच डोळे त्या भगवंताला पाहू शकत नाहीत, कारण आहे अव्यक्ताची जाणीव होण्यासाठी तशी तयारी असावी लागते. आता हे बघा, गुलाबाचा आणि मोगऱ्याच्या फुलांचा गंधाची ओळख असायला पाहिजे ना. तर नसताना सुद्धा आला हे कळेल. लक्षात आलं का? नसताना सुद्धा आल्याचं कळेल. जर त्याची जाणीव नसेल, माहितीच नसेल, तर गंध आला तरी काय ओळखणार आम्ही? तुम्हाला विचारलं, गंधच माहिती नाही,
आणि तुम्हाला विचारलं की हा गंध आला का? कसला आला कोणाच ठाऊक बाबा, मला माहिती नाही. अहो आत्ता आला गंध नाही काय म्हणताय, मी पाहिला, मला आला ना गंध तो. मग कुठला आला? ओळखच नाही. तो सुगंधही विश्वाला देतोय, तो सगळा अनुभव आम्ही घेतो, पण तोच तो गंध आहे याची माहिती नाही. त्याचं आम्हाला माहितीच नाही होत आहे. आणि म्हणून तिथे त्या ठिकाणी महत्वाची गोष्ट आहे, आपली तशी तयारी हवी आहे. म्हणजे आपण तसं संवेदनशील असायला हवं. जो संवेदनशील नाही त्याला कशाचीही जाणीव होत नाही. म्हणून आता आठवण देतो करून, गोपी गीतामध्ये भगवंताला 4 प्रेमाचे प्रकार केलेच ना. आणि शेवटी देवच विचारतोय, मला कोणत्या प्रेम वर्गात टाकलं सांगा. प्रेम करतात त्यांच्यावर कोणी प्रेम करत नाही असाही वर्ग आहे देव म्हणतात. म्हणजे ते कोण होतात? प्रेम एका बाजूनी केलं जातं, दुसऱ्या बाजूला प्रेम नसतं किंवा प्रेम केल्याची जाणीवच नसते. मग ते कोण असतात? मग प्रेम केलं तर माझ्यावर प्रेम केलं तर मीच प्रेम करेन म्हणणारे कोण असतात? आहे ना, प्रेमाच्या छटा देवानी दाखवल्यात गोपी गीतात. मग आई वडील निरपेक्ष प्रेम करत असतात, साधू संत तेच करत असतात निरपेक्ष. म्हणून ती माऊली होते. तो असला तरी तो माऊलीच होत, पुरुष असला तरी माऊली होते. विठू माऊली, ज्ञानेश्वर माऊली, सगळ्यांना माऊली म्हणत नाही. मग वेडे त्यांना जाणीवच नसते. त्याचा एक वर्ग आहे, त्यांच्यावर प्रेम नुसतंच करतात पण त्यांना जाणीवच नसते. पण संत महात्मे असतात ते स्थित असतात, जाणीव असते पण व्यक्त होत नसते. हे असे जे, आणि प्रेम करणाऱ्यावर प्रेम करतात म्हणजे काय होतं तर व्यवहार आला. त्यांनी प्रेम केलं म्हणून मी केलं. मी त्याला उदाहरण देतो भाजीवाल्याचं किंवा भाजीवालीचं. आपण काही मंडळींचा एक स्वभाव धर्म असतो की एखादी व्यक्ती बरी वाटली की त्याच्याकडे जे असेल ते आपण त्याच्याच कडे घेणार. मग एखाद दिवशी गेलं, त्याला म्हटलं बाबा तुझ्याकडे अमुक एक भाजी आहे का? तो म्हणतो नाही बाबा आज नाहीये, पण उद्याला आणून देईन मी तुम्हाला, या तुम्ही उद्या. आपण दुसऱ्या दिवशी जातो, तो आणून देतो. काय आपली आठवण काढून आणला बाबा त्याने, आपल्यासाठी आणली, आपण खुश. अगदी व्यवहार आहे की नाही? आपण आनंदी होतो तेवढ्या प्रत्येकाविना. हा देण्या घेण्याचा व्यवहार झाला. हे काही प्रेम विषय नाही, पण आम्ही तो प्रेम विषयात मोडतो. मग हा परमानंद आहे इथे, आणि हा जो परमानंद आहे ती संवेदनशील आहे. तो असा आहे, ईश्वर अनंत रूप आहे तरी तो निराकार आहे. याचा अर्थ काय? निराकार आहे, आकारच नाही असा शब्दाचा अर्थ होतो. पण परमात्म्याबद्दल निराकार म्हणजे आकार नाही असं नाही, आकार आहे. त्याला की कोणता आकार आहे तर त्याचे अनंत आकार आहेत.
आणि म्हणून निराकार म्हणजे त्याला कोणत्याही आकारात बांधता येत नाही, म्हणून तो निराकार आहे. तो आकारात आहे. कशासाठी आकारात आहे? जया मनी जैसा भाव तया तैसा अनुभव. भाव बळे आकळे येरवी ना कळे, करतळी आवळे तैसा हरी. भाव तुमचा जसा असेल तसा तो आहे. भाव म्हणजे हा अंतरंगातला असलेलं स्पंदन आहे. अंतरंगातलं स्पंदन आहे ते. आणि ते जे स्पंदन आहे ना, ते सगळे आकार. आणि म्हणून बघा तुम्ही एक ऐकलेलं आठवत असेल तर, भागवतामध्ये देवहूती मातेला सबीज ध्यानाचा निर्बीज ध्यानाचा विषय आहे भागवतात. त्याच्यातलं सबीज ध्यान तिथे सांगितलं. ध्यानात कपिलजी असं सांगतात की एखादं उपास्य देवतेचं ध्यानासाठी मूर्ती किंवा आकार निवडा. मूर्ती निवडा याचा अर्थ काय? आकार निवडा. आणि त्याच्यावरती तुम्ही कॉन्सन्ट्रेट व्हा, एकाग्र व्हा. तो एकाग्र होताना कसं होत जायचं त्याचं वर्णन नाही का केलं मी? की तुम्ही कुठे एखाद दिवशी तुम्हाला असं रमल्या ह्याच्या तादात नव्हता, कुठे होता येतं? मग कोणी पायाशी होतं, कोणी डोळ्यांशी होतं. बघा डोळे आम्हाला कसे दिसतात, आम्ही तेच बघत बसतो. कुठून आनंद मला मिळतो मी ते पाहत बसतो. आज मला हसलेला बाल छान वाटला, बाळकृष्ण मला वाटला, गोपींबरोबरचा वाटला, मला कोणता वाटतोय? तिथे तुम्ही तादात्म्य व्हा, एकाग्र व्हा. एकाग्र ही गोष्ट मी थोडस अवघड बोलतोय, क्षमा मागून बोलतो, पण कधी होता येत नाही. उगीच वायफळ प्रयत्न करू नये. कोणालाही होता येत, भास आहे ते. तादात्म्यता. आणि त्या तादात्म्यतेमध्ये कसं व्हायचं हे कपिलांनी देवहूतीला सांगताना सांगितलं. आणि म्हणून भगवंत कसा आहे? निराकार म्हणजे आकार नाही असं नाही. भक्ताच्या भावाप्रमाणे त्याला आकार आहे. अनंत रूपे अनंत वेशे देखिले मी त्यासी बापरत्मा देवीवरू खूण बांधली कैसी. कसली खूण बांधतोय? माऊली सांगताय अनंत रूपे अनंत वेशे देखिले मी त्यासी. मग मी आकारात आणायचं कुठला त्याला? मग तो भावानी आमच्याकडे येतो. आणि म्हणून भक्ताचा प्रेमाविष्काराचा आकार तो धारण करत असतो. आणि तो आपण स्थूलातनं सूक्ष्माकडे जातो, तो सूक्ष्मातनं स्थूलाकडे येतो. लक्षात घ्या प्रवास कसा आहे तो. म्हणून देवकी परमानंद उपयोग सरळ शब्द नाही, एक स्थूल रूपच नाही येते. देवकीला परमानंद द्यायचाय म्हणून तो आलाय नाही, देणारा आहे म्हणून नाही. तर परमानंद हे भगवंताचंच एक रूप आहे. परमानंद हे भगवंताचं रूप आहे. अनुभव कसा येतो त्याचा? आता फुलच आपल्याला सापडले, त्याच्यामुळे फुलावर बोलत गेलो. आपण बसलेलो, आपल्या मनात भाव आहे. म्हणून पूजेला करताना सुद्धा भगवंतानी गीतेमध्ये पूजा करणं इत्यादी गोष्टीला यज्ञकर्म म्हटलेलं आहे बर का. उगीच म्हटलेलं नाही, यज्ञकर्म येते. मग ती जी पूजा आहे त्या पूजेमध्ये आपल्याला असं वाटलं की आज पांढरी फुलं किंवा एखादं फुल देवाला असतं तर बरं झालं असतं. नाहीये बाबा नेमकं, पण आपल्याकडे बाग आहे, आपल्याकडे कुंड्या आहेत, आपल्याकडे आपण बघून आलेलो असतो. काही नाही, आता आणली आहेत सगळी फुलं, पण आपल्याला एखादं फुल व्हावंसं वाटतं का नाही? बघा तुम्ही मनाला विचारा,
कमी अधिक समजून नाही घ्यायचं काही कोणी कोणाला, पण मनात विचारून ठेवा. आणि वाटलं तर नंतर काय होतं, करता करता त्या क्षणापर्यंत आलो आपण की एकदम आपल्याला त्या फुलाचा गंध येऊन जातो. मी परत मग म्हणतो, वेदांत बघ रे, परत फुलं आली आहेत का, एक फुल राहिलं का आणायचं तुझ्या हातनं. तर तो म्हणतो, बाबा नाही, सगळी आणलेत फुलं, आता काहीतरी काढू नका बर का. बरोबर. मग मी काय करणार, मला कुठे चैन आहे, मला आलाय वास. मी खाली जातो, बागेमध्ये बघतो, आणि मी जेव्हा जातो तेव्हा ते पानाच्या आडून वाऱ्याने हलत असेल, पण मला ते हललेलं दिसतं. आणि हललेलं दिसलं की मला जो आनंद मिळतो क्षणभर, त्या क्षणाला तो कुठला असतो, हा जो देणारा आहे. म्हणून तो जो आनंद आहे तो फक्त आनंद देवकीला देणारा भगवंत असा नसून तो भक्ताला देणारा, आनंद देणारा भगवंत आहे. म्हणून तो जगद्वंद्य आहे. तो पटकन आपल्याला येतो. आणि मग त्यावेळेस, कारण आमच्याकडे नेहमी एक गोष्ट होते, कवठीचं आंब्याचं फूल, त्याचा वास असा दळवळतच असतो. पण आणलं नाही तर त्यावेळेला कळत नाही, आधी नाही कळत ते, पण उमलतं तेव्हा लगेच कळतं. पण तरी सुद्धा झाडात लपलेलं असतं, पानात असतं, कुठे लक्षात येत नाही पटकन. आणि मग ते आम्ही म्हटलं की म्हणतात ते तुम्हाला बरं दिसत, त्याला काय करायचं काय. हा साध्याही विषयातला आनंद घेण्याची संवेदना आमच्या, किती साध्यातली साधी गोष्ट आहे, पण आनंददायक आहे का नाही, वाटते का नाही. पण त्याला तसं वाटत असेल तर एखादा काय नाही, यात काय विशेष, उगीच आपलं काहीतरी काढतात म्हणू दे, पण हा आनंद स्वसंवेद्य आहे, आपला आपल्याला आहे. आणि म्हणून भक्त म्हणतो, मग लगेच सांगतो, आता दृष्टी पुढे ऐसा चेतूर आहे. आता दृष्टी पुढे तू असाच राहा. निराकारावर भक्त प्रेम करू शकत नाही. भक्ताला आनंद देण्यासाठी तो संवेद्य होत असतो, संवेद्य होत असतो, स्व नाही तिथे, तो जाणीव करून देत असतो. म्हणून आनंद देतो तो. श्रीकृष्णाचं स्वरूपच मुळामध्ये आनंदमय आहे. त्याच्या संपूर्ण अंगातच आनंद आहे. अंगात म्हणजे शरीरात आनंद आहे. पाहावं तसं तुम्हाला दिसेल. जेव्हा तो बासरी वाजवतो ना, वेणू वाजवतो ना, त्या वेणूच्या नादालाही एक प्रकारचा एक संवेदना आहे. म्हणून तर तो परमानंद आहे, आणि म्हणूनच तो जगद्वंद्य आहे. असा आनंद देणारं कोणी आहे का विश्वात, दुसरं कोणी. तो शेष नारायणाकडे सुद्धा नाही, मी म्हणेन पुढे जाऊन थोडस अवघड. एक जे कृष्णाकडे आहे ते शेष नारायण, त्याचंच रूप आहे किंवा त्याचाच अंश किंवा त्याचं असं काही नाही. हा रूपच आहे, प्रगट आहे त्या दृष्टीने. आणि म्हणून तो कसा आहे तर आपलं शरीर पार्थिव आहे, भगवंताचं शरीर आनंदाचं आहे. हे दोन्ही असलेलं अंतर आहे. हे दोन्हीतलं अंतर आहे. आपलं शरीर पार्थिव आहे, त्याचं शरीर आनंदाचं आहे, सच्चिदानंदाचं आहे. आपल्यामध्ये रक्त मांस आदी पेशी अस्थि आहेत, आणि तिथे त्या शरीरामध्ये केवलानंद आहे. म्हणून कपिलांनी देवहूतीला सांगताना सांगितलं,
भाई ध्यान असं कर. तो भक्तांच्या इच्छेप्रमाणे करत असतो. आणि मग भक्त काय म्हणतो माहितीये का? माऊलींसारखा भक्त म्हणतो. काय म्हणतात ते? कान्होबा तुझी घोंगडी चांगली रे. बघा अर्थ का? कान्होबा तुझी घोंगडी चांगली रे, अमासी का दिदली बांगली रे. फाटलेली का दिलीस आम्हाला? तुझी घोंगडी सच्चिदानंदे विणली रे. बघा म्हणजे शरीर कसं आहे, माऊली सुद्धा तेच सांगतात, सच्चिदानंद स्वरूप आहे. आमची नवद्वारे फाटली रे. कान्होबा तुझी घोंगडी चांगली रे. का अप्रतिम अभंग आहे. सगळंच अप्रतिम आहे. फुगीच म्हणायचा हा आणि तो. कान्होबा तुझी घोंगडी. आणि म्हणून हिते जीवाच्या उत्पत्तीमध्ये स्थितीमध्ये आनंद असतो, लयात आनंद नसतो. जीवाच्या उत्पत्तीचा आनंद सगळ्यांना होतो की आपल्या घरात बाळ आलेलं आहे. स्थितीमध्ये आनंद असतो, लयात आनंद नसतो. पण भगवंताच्या मात्र काय असतो? उत्पत्ती, स्थिती आणि लयातही आनंदच असतो. म्हणून तिथे फरक केलेला आहे. सृष्टीमध्ये बघत असताना उत्पत्ती स्थिती संवार असतो. बघा आता झालंच आहे की नाही? आता हिमाचलमध्ये झालंच आहे की नाही? आता केवढा अपघात झालाय, किती लोक गेली, किती एका क्षणात होत्याचं नव्हतं होऊन सगळं हल्लं जागचं. काय म्हणणार त्याला तुम्ही? काय उपमा देणार? संवाद येतो. पण जीवाच्या दृष्टीने पाहिलं तर उत्पत्ती स्थिती लय असंच म्हणायला लागतं. पण तो लय म्हणजे भगवंताशी मिलन व्हायचं आहे. जीवाचं भगवंताशी मिलन. जीवाशिवा ऐक्य झाले, जग ब्रह्मची दिसे. राममय वृत्ती झाली, आता काय उणे. आणि म्हणून असं आहे, भगवंत आनंदमय का म्हणतो? तर जीव मायाधीन आहे. आणि माया ही भगवंताधीन आहे. जीव ही मायाधीन आहे. आणि भगवंताच्या हातात माया आहे. भगवंताची माया. माणसावरती तिची सत्ता आहे, देवावर सत्ता नाही, ती त्याच्या हातात आहे. आणि म्हणून तसंच सोन्याची मूर्त जर म्हटली आपण, तर सोन्याची मूर्त हात पाय काही असलं तरी सोन्याचंच असतं ना. तसं आनंदाची मूर्त जर म्हटलं परमात्मा श्रीहरी, तर त्याचं सगळं शरीर आनंदाचं झालं. मग हा परमानंद आहे. आणि म्हणून ब्रह्मसूत्रात जगद्गुरु शंकराचार्य म्हणतात, आनंदमयो अभ्यासात. आनंद आणि ईश्वर तत्व दोन तत्व झाली, पण तसं नाहीये. तर आनंदच ईश्वर आहे. जगद्गुरु सांगतात, आनंदे जातानी जीवंती. उत्पत्ती आनंदात आहे, लय ही आनंदात आहे. तेव्हा हा आनंद आपल्याला बघायचा आहे. वाहिल्या उद्वेग दुःखची केवळ भोगणे ते फळ संचिताचे प्रत्येकाच्या बाबतीत आहे. पण त्या निर्मितीतही आनंद आहे. पुन्हा तो त्याची साक्ष दाखवल्याशिवाय राहत नाही. आपल्याला वाटतं माझ्या मनासारखं घडलं नाही की संपलं सगळं. त्याला काय करायचं? देवा मनासारखं जो घडून दिलं ना त्याने, तर आम्ही तिकडेच वाहत जाणार आहोत. बघा तू, आमचं सगळं लक्ष तिकडेच जाणार आहे.
पण जर आम्हाला त्याच्या मनाचा विचार केला आपण, म्हणून आज पहिला विषय एक बघायचा, निराकाराचा अर्थ. निराकार आकारहीन नाही, आकार आहे पण भक्ताच्या इच्छेप्रमाणे आहे. तो अनंत रूप आहे आणि म्हणून आनंदच ईश्वर आहे, अर्थ जगद्गुरु शंकराचार्यांनी मांडलेला आहे. हे अद्वैत आहे, आनंद भगवंत आहे. श्रीकृष्ण श्रीराम एकाचेच नाव आहेत, पण परमानंदामध्ये ग्रेड नाही, गुड बेटर बेस्ट नाही. परमानंद हा आनंद, आनंद परमानंद हा परमानंदच. आनंद स्थूलात असतो, परमानंद अव्यक्त आहे. आता अनेक एक उदाहरण बघा, साखरेच्या वस्तू करतात की नाही तुमच्या कुठल्या सणाच्या वेळेला, संक्रांतीच्या वेळेला सगळ्या वस्तू काय काय करत असतात, आवडीने करत असतात. आपल्याकडे पराजपवैनी होत्या, त्या लग्नाच्या वेळेला कृष्णाच्या वेळेला स्वतः घरी त्या साखरेच्या वाट्या करायच्या. ते काहीतरी करतात, त्या करत होत्या. म्हणजे पण ती साखर काय बाटीपुरतीच असते का, संपूर्ण साखरच असते ती. तसा हा परमात्मा आहे आणि म्हणून ही परमानंद आहे. कृष्ण तेजस्वी आहे, त्याचं अनाकलनीय रूप आहे, त्याचं ठरवता येत नाही तो कुठेन कसा आहे, हे लक्षात ठेवा. तो सर्वत्र आहे परमात्मा, तो या स्वरूपाने आहे. म्हणून मात्या पित्यांच्या भावनांना संतोष देणं, त्यांना दुःख होईल असं न वागणं, मग कदाचित स्वतःला मुरड घालून आनंद देता आला पाहिजे. हे शिक्षण परमात्मा देतो. आता मुरडच येत नाही, कोणाला माहितीच नाही, कारण कानोलाच माहिती नाही. आज परिस्थिती अशी आहे समाजामध्ये, जर कोणी खरंच तो धंदा काढला ना तर पुष्कळ चालेल. मुरड कसे प्रयोग होते आमच्याकडे, या सगळ्या गोष्टी शिकायला मिळत होत्या. आता गवले सुद्धा करता येत नाहीत, ते विकत आणावे लागतात. आधी आणायचंच माहिती नाही, आणलं तर विकत आणायला माहिती असेल तर विकत आणावे लागतात. करायचं कसं माहिती, फुलवाती गेलं महिलांच्या कोशातनं. फुलवातीचा कापूस कसा निवडायचा आणि कसं करायचं हे पूर्णपणे गेलेलं आहे. सगळंच आयतं मिळतं, आता तर भिजवलेल्याही मिळतात म्हणतातच. काय घालतात नाही काय नाही ते त्यांचं त्यांनाच माहिती, घेणाऱ्याला माहिती, जाऊ दे, तो नाही विषय. म्हणजे देवकी परमानंद म्हणजे त्यांच्याकडे देण्यासाठी अखंड एकमेव गोष्ट आहे भगवंताकडे, प्रेम आणि आनंद. कारण विश्व उत्पत्ती ही आनंदातूनच आहे. बघा, मी का असं सांगितलं, आईवडिलांच्या भावना आता मुलांनी बघाव्यात. आता या वयात आल्यावर वाटलं, पण आईवडिलांनी मुलांच्या भावना जपल्या असतात का नसतात? लहान असताना आजोबा वडिलांना घोडा करायचा म्हणून वाकवणारा मुलगा म्हातारपणात म्हणाला तर ऐकून देणार आहे का कोणी? विचार करा. म्हणजे भावभावना आई वडिलांनी जपल्या असतात, ही मुलांनी जपायचं असतं. म्हणून देवकीने जेव्हा सांगितलं कृष्ण
देवकीला जेव्हा सगळे म्हणाले, कृष्ण हा ग कोण आहे हे तुम्ही काही ओळखलत का नाही? नारदांनी बोलले ते वसुदेवाला देवकीला. उत्तरार्धामध्ये शेवटच्या भागामध्ये म्हणाले, यज्ञकर्म चाललेलं होतं आणि त्या यज्ञकर्माच्या वेळेला वसुदेव म्हणतोय, अरे तुम्ही एवढे सगळं करता येताय कृष्णामुळे मला मान्य आहे, पण अरे आम्हाला काही उपदेश करा, आम्हाला काहीतरी मार्गदर्शन आयुष्याचं करा. सगळे लोक ऋषी मंडळी हसले, म्हणाले, अरे वसुदेवा हे तू काय बोलतोयस? तू इतका भाग्यवान आहे काय? तुझ्या उदरी साक्षात ब्रह्मरूप प्रगट झालंय. बघा गंमत कशी आहे, ब्रह्मरूप प्रगट झालं आणि तू आम्हाला कसं म्हणतोस? मग यांनी ऋषींनी सांगितलं, त्याच्याकडे तू कसं बघ, पुत्र भावनेने पाहू नकोस, कारण तुझा तो पुत्र म्हणून तू बघतोयस. म्हणजे आम्हाला ते शिक्षण आहे बरं का, नुसतं एक भावाने तो कसा आहे, तो एका भावाने बघू नकोस, पुत्र भावने. ते भावना तुझी सोड, म्हणजे तो तुला मार्गदर्शन. आणि वसुदेवाला विचारल्यानंतर कृष्ण काय सांगतोय, अरे ते म्हणतात ते बरोबर आहे, त्यांच्या भावना तशा आहेत, माझ्याकडे काही नाहीच आहे. मग देवकी म्हणते, अरे मी तो ऐकलं की सांदीपनी ऋषींचा गेलेला पुत्र तू आणून दिलास. हो घडलं खरं, पण ठीक आहे. मग म्हणाले, मलाही माझी 6 मुलं कंसाने मारलेली ती दाखव. देवकी परमानंद, तिला द्यायचा आनंद, तिला त्या 6 मुलांचं दर्शन घ्यायचं आहे ना, भगवंतानी ते दिलंय करून. गेलेल्या मुलांचं दर्शन आहे. किती वयाचे त्या असतील त्याप्रमाणे तिला दर्शन घडवलं आणि पुन्हा त्यांना स्वर्ग लोकाला पाठवलं स्वस्थानी. हा परमानंद देण्याचं सामर्थ्य आहे. आणि म्हणून त्या ठिकाणी नंद यशोदेलाही तसा आनंद त्यांनी केवळ दिलेला आहे. दूध पिता पिता विश्वरूप दर्शन दिले. कारण देवानी 3 प्रकारांनी माया त्याने आनंद वाटलेला आहे. स्वजन मोहिनी मायाच्या आधाराने लोकांना दाखवायचं, लगेच ते जनात त्यांना मिसळून टाकायचं, मायेच्या प्रभावाखाली न्यायचं. कायमच जर ते विष्णू परमात्मा म्हणून बसले असते तर देवाला वागताच आलं नसतं, भगवंताला काहीच करता आलं नसतं. म्हणून तोही भाव त्यांनी नष्ट करत असे. किती गोष्टी होत्या त्याच्या तशा. आणि म्हणून त्यांनी विश्वरूप दर्शन गेलं. आणि त्या वेळेला त्यांनी दूध पिताना का दाखवलं, अगं माते मी तुझं, देवाचा भाव काय येतो बघा तुम्ही, तो ओळखता आला पाहिजे मला भाव. अरे अगं माते मी तुझं दूध पित नाहीये, मी नाही पित आहे, मी घेतोय ना वारंवार, ते या विश्वाला देण्यासाठी घेतोय. म्हणजे काय आहे, मी विश्वरूप आहे. म्हणून तिला सगळं विश्वच दिसतंय त्याच्या मुखामध्ये. हा परमानंद आहे, दाखवलंय त्यांनी तिला, हे रूप आहे त्याच. आणि म्हणून हे सगळं स्वरूप जाणण्याच्या दृष्टीने तो विचार तिथे येतो. दुसऱ्या बाजूलाच बघा, तिकडे दूध चुलीवरती ठेवलंय, ज्याला घेतलेलं पाजायला तीच गोष्ट. आणि भगवंतानी म्हणतोय दूध ओतू जाईल म्हणून मला बाजूला केलं आणि
दुधाकडे पळाली काय? शेजारी असलेल्या त्या ठिकाणच्या रांजणाला लाथ मारली, रांजण फुटला. तिकडे दूध गेलं ते गेलं, इकडे रांजण फुटलं. आता काम वाढलं. मग ही भगवंताला लीला का करायची? मी तुला आनंद देण्यासाठी आलो आणि तुला आनंद त्या दुधात आहे फक्त. आम्ही काय करतोय व्यवहारात? वेळ आली की परमात्मा बाजूला आणि परत व्यवहार काय म्हणतो? व्यवहारात असं करून कसं चालेल? आम्हीच म्हणतो ना. पण देवाचा भगवंताचा भाव वेगळा आहे. त्या दुधाकडे पाहण्याचा भाव वेगळा आहे. दूधही भगवंताचं भक्त आहे आणि भगवंताचं लक्ष जेव्हा असतं तेव्हा ते ओतू जातं. याचाच अर्थ असा आहे ते भगवंताला भेटायला येत असतं. हा अर्थ लावणारे आमचे वल्लभाचार्य. हे केवढ्या अर्थ एकेकामध्ये आहे. 700 ते 800 पानाचं एक ग्रंथ आहे. फक्त पूर्वार्ध, फक्त भागवतातला 49 अध्याय असलेला पूर्वार्धावरती चिंतन व्यक्त करणारे हरिसूरिदास. काय म्हणावं, एक एक गोष्टीचा आणि शब्दांचा अर्थ इतका त्यांच्या समोर प्रगट आहे, विलक्षण आहे. आणि मग ते सगळं जेव्हा आपण पाहायला लागतो, अनुभवायला लागतो, तेव्हा एक आनंद मिळतो. तोच परमानंद असतो. आता बघा, मित्रप्रेम. सगळेच जण मित्र म्हटले का? गोपाळ म्हटलेले, गोपी म्हटलेले, त्यांना मित्र म्हणत नाहीये परमात्मा. तिथे 2च सखे आहेत त्याचे. मित्राच्या ऐवजी सखा शब्द त्याचा 2च आहेत. सगळे सखे नाहीत. सुदाम आणि अर्जुन. काय केलं त्यांनी? त्यांचं जगा वेगळा याचक आणि जगा वेगळा धनी, मुठभर पोह्यासाठी दिली का स्वर्ण नगरी कोणी? मुठभर पोह्यासाठी स्वर्ण नगरी कोणी दिली का? सुदामा आलाय कसा? पण त्या ठिकाणी त्याला सन्मान दिलेला आहे. आवर्जून स्वतःहून आलिंगन देणारा केवळ सुदाम आहे. त्याचं स्थूल रूपातलं दारिद्र्य नष्ट केलंय. रुक्मिणी देवींनी ऐश्वर्य श्री देऊन टाकलं. ब्राह्मणाचा प्रसाद तुम्ही घेता, आम्हाला नको का? पण प्रसाद घेतल्यावरती मलाही दुप्पट देण्याची सवय आहे. मी एकपट देत नाही, काहीच करत नाही असं नाही. लक्ष्मी देवींनी दुप्पट दिलं. सुदाम्याची नगरी सुवर्णाची केली. पण देव हारला. काय? मला हे सगळं घेऊन जा, नाही तर मी उपोषण करेन. आत्तासारखे उपोषण आंदोलन नव्हता प्रकार. देवांचे हाल. सगळं त्याला घ्यावं लागलं. मग दिलं काय? परमानंद. म्हणून कृष्ण वंदे जगद्गुरु आहे, उगीच नाही आहे. आणि म्हणून सन्मान केला, अखंड स्वरूप दिलं. तेच स्वरूप त्यांनी अर्जुनालाही दिलं. गीतेसारखा उपदेश त्यांनी करताना अर्जुनालाच दिला, अर्जुनाच्या माध्यम. आणि म्हणून त्यांनी माऊलींनी वर्णन करताना फार सुंदर केलेलं आहे.
ये ब्रह्मरसाचे पारणे निमित्त केले नारायणे. नारायणांनी निमित्त केलं हे ब्रह्मरसाचं पारण आहे. गीता भगवद्गीता म्हणजे हा ब्रह्मरस आहे. आणि ते निमित्त करून आम्हाला त्यांनी तो पाजलेला आहे. व्यासमहर्षी पहिल्यांदाच वर्णन करता पिबती रसमलायम. रस आहे हा. भागवत ग्रंथ म्हणजे रस आहे. पण तो कसा आहे, सगळ्याच्या सगळाच गिळायचा आहे. फक्त रस म्हणजे गिळण्याची गोष्ट आहे, चावण्याची नाही. आंब्याचा रस घेतला तर 28 साल टाकावी लागते. व्यासमहर्षी म्हणतायत तिथे काही टाकायचंच नाही, असा तो रस आहे. तसं इथे भगवंताचं आहे की एकही गोष्ट टाकण्याची नाही, तर सगळी त्याची रसमय आहे आणि आनंद रस आहे. म्हणून भृगवल्लीमध्ये संपूर्णपणे आनंदाचं एक प्रकरण आलेलं आहे. आनंद हा कसा पटीने वाढतो, कसा असतो, गंधर्वांचा आनंद कुठला, देवांचा कुठला, ब्राह्मणांचा कुठला वगैरे सगळं त्यांनी सुंदर वर्णन तिथे मांडलेलं आहे. आणि म्हणून भगवंतानी आणि एवढं असून बघा, भगवंताचं पांडवांवरच अधिक प्रेम आहे. प्रत्येक आपत्तीतून भगवंतांनी पांडवांना सोडलंय, रक्षण केलंय. का? पांडवांचं आचार संपन्नता आहे, बुद्धी शुद्ध आहे. पण आता गंमत बघा, मग द्यूत खेळायची प्रेरणा का झाली? धर्मराजाला दूत खेळायची प्रेरणा का झाली? त्याच्यामुळेच हे सगळं पुढचं रामायण सुरू झालं. बर दूत झालं ते झालं, पण त्याच्या म्हणजे हे अधर्माचं स्वरूप आलं. आणि अधर्म करणाऱ्यांना परमात्मा सहाय्य करत नाही. पण जे भक्त म्हणून येतात त्यांचं त्याच्यात त्यांनी केलेल्या कर्माचं फळ त्यांना भोगायचं असेल तर ते भोगायलाच लावतो. पण त्याच्यात तो सहाय्य करतो. सहाय्य करतो म्हणजे कसं करतो? वनामध्ये यांना जावं लागतंय. पांडव आहे, द्रौपदी आहे, सगळी लोक ही आहे. वनात हे गेले तर त्यांच्याकडे ऋषीमंडळी भेटायला येतात. जेवणार काय, खाणार काय, करणार कसं, कोण आणणार, कोण खाणार? देवानी प्रेरणा दिली धर्मराजालाच, तप कर. सूर्यनारायणाचं तप केलं. रोज सूर्याला 108 अर्घ्य देतो ते धर्मराज. आणि रथसप्तमीला सूर्यनारायण प्रसन्न झाले आणि त्यांनी त्याला त्यावेळेला अक्षय थाळी दिली, जी आपण म्हणतो द्रौपदीची थाळी. अक्षय थाळी धर्मराजाला दिली आहे सूर्यनारायण. आणि त्या थाळीतलं वैशिष्ट्य असं देवानी करून ठेवलं, हे भगवंत बाजू घेतो, रक्षण करतो. ते हे रक्षण केलेलं आहे. केलं काय की त्याच्यात सूर्योदय झाल्यानंतर जितकं पाहिजे असेल आणि जितकं आवश्यक असेल तेवढं सगळं अन्न निर्मिती ठेवली. आणि ते सुद्धा घरच्या स्त्रीवरती, कारण कुटुंब स्त्रीवरती असतं, पुरुषावर नसतं. किती आवेश आणि अंगावकरपणा करू देत पुरुषाने नाही, त्यालाच कुटुंब.
एकटी स्त्री असली तरी तिचं घर असतं, एकटा पुरुष असेल तर त्याचं घर होत नाही. तो आश्रम बनतो. आणि त्याथे त्यांनी ती थाळी देऊन व्यवस्था केली तिची. पण एक अट टाकली, तिचं जेवण झालं की त्या दिवसाचं भोजन बंद. याची निर्मिती केली कोण? परमानंद. आज परमानंद भगवंत सोय करतो, आम्हाला ते बघायचंच लक्षात येईल. आज आपल्याकडे, आपण प्रत्येकाकडे किती दिलंय भगवंतानी आपल्याला, खरं म्हणजे विचार केला तर. कंसामध्ये मी म्हणतो, आपल्या पात्रतेपेक्षा अधिक दिलंय का कमी दिलं? तरी आम्ही सुखी आहोत का? कारण आम्हाला ते बघताच येत नाही, ती पाहण्याची आम्हाला दृष्टीच नाही. आम्ही सतत नाही नाही नाही, हे नाही ते नाही, ते नाहीच करत बसतो ना. मग कसं मिळणार? आम्ही कसं पाहायचं या सगळ्याकडे? हेही शिकवणारा परमात्मा आहे. म्हणून तो परमानंद देणारा आहे. प्रत्येक गोष्टीत तो परमानंद देत असतो. आम्ही स्थूलातल्या आनंदामध्ये रममाण होतो. स्थूलातला आनंद अनेक वेळेला उदाहरण दिलेलं आहे. आपण आपलं घरी जावं, घरचे म्हणतात बरं झालं पिढा बाहेर गेले ना तासभर प्रवचनाला, बरं आलं घरी की पाऊस पडत असावा किंवा थंडीचे दिवस असावेत, न मागता चहा मिळावा की काय वाटतं, बरं झालं बाई मिळाला न मागता चहा. आणि थंडीचे दिवस आहेत, याचा आहे पावसाळा आहे, न मागता मिळाला, किती बरं वाटतं. देव म्हणतो त्याच आनंदात आहे ना, चहाच घेत बस. पण मी ऐकून काय आलो, मी ऐकून काय आले याचं चिंतन वाटलं का करावंसं? मी ते चिंतन केलं का? म्हणून आमच्याकडे साधना क्रम आहे, वेदोक्त साधना, श्रवण, मनन, निधिध्यास आणि मग समाधी. नवविधा भक्ती हे पुराणांतर्गत आहे. ते नाही असं नाही, ते आहेच आहे. परंतु त्या साधनाच्या आज जे साधन सांगितलंय किंवा वेदोक्त म्हणून जे समोर आहे आपल्या, ते हे आहे. ते कशासाठी? या सगळ्या गोष्टी, आणि सगळ्याच गोष्टींची आवश्यकता या नवविधा भक्तीमध्ये असते. ते या चारही वर्गात मोडतात. हे श्रवण, मनन करायचं आहे. आणि एकदा का मननाची सवय लागली की मग दृष्टी तिथे आमची जायला लागते. आणि त्यावेळेला जेव्हा नकळत आम्हाला अर्थ उमजायला लागतो, तेव्हा मात्र आम्हाला आनंद वाटतो. म्हणून 3 प्रकारची सुख शास्त्रकारांनी धरले. एक सिद्धीचं सुख आहे, एक तृप्तीचं सुख आहे, संतुष्टता. आणि एक सुख जे आहे ते आम्हाला असं काही आहे की ते आयुष्यभर लक्षात राहतं. आणि ते म्हणजे नाव आता आठवत नाही मला, सांगतो मी नंतर. म्हणजे आम्हाला एखाद्या गोष्टीचा अर्थ कळाला की तत्वाचं सुख आहे. ते तत्वाचं सुख, अर्थाचं कळालं की काय होतं, एक विलक्षण आनंद वाटतो. अरे अर्थ माहित नव्हता, माहिती झाला, तो कायम लक्षात राहतो.
सिद्धीचं सुख म्हणजे भगवंत सतत सिद्ध आहे, भक्ताच्या बरोबर आहे, त्याची अनुभूती प्रल्हादजींना आलेली आहे. त्यांनी माझं रक्षण करावं ही प्रल्हादजींची इच्छा नाहीये, पण परमात्मा त्याचं रक्षण करत असतो, सिद्ध आहे. आणि तृप्तीचा तृप्तता वाटणं म्हणजे आता मला वेगळं काही बघायला नको असं वाटतं. आता गंमत माहिती म्हणून सांगतो, नरसिंह मंदिरामध्ये आमचे प्रवचन व्हायचे, गणेश शास्त्री जोशींचे आम्ही ऐकायचो. लहानपणापासून एक विचारता छंद होता, सांगायचं. ते 25 वर्ष पाहिलं त्यांच्याचकडे, ऐकलं. मग लोक ते गेल्यावरती म्हणाले तर तुम्हीच सांगत जा. गर्दी अशी असायची, पूर्णपणे मंदिर भरलेलं असायचं. ते हळूहळू कमी झाले. सुमतीबाई पोंक्षे आणि इथे टिळक होत्या ना, शालिनी टिळक, तिथूनच पुढे गेलं की दवाखाना होता त्यांचा मॅटर्निटी, या वैभवच्या चौकात उजव्या हाताला, विश्रामबागच्या शेजारी शालिनी ते टिळक म्हणून होत्या. त्याही यायच्या रोज सकाळी, जरी दवाखाना असला, डॉक्टर असल्या तरी त्या प्रवचनाला. सुमतीबाई पोंक्षे म्हणून असायच्या. रुपाली हॉटेल समोरनं BMCC कडे जाण्याचा रस्ता, त्याच्या उजव्या हाताला गणेशवाडी, तिथला पहिला आता ओनरशिप झाले, पण तिथे बंगला होता, तो त्यांचा होता. आणि त्यांनीच पुढाकार घेऊन मला करायला भाग पाडलं. मग मी कॉलेजला जाता त्यामुळे विचारायचो, सुमतीबाई मला भाग पडलं तर तुम्हीच येत नाही प्रवचनाला, त्यामुळे इतर लोक येत नाहीत. तर मला म्हणायच्या, काही बोलल्या नाही त्यावेळेला. आम्ही जरा काही जर कॉलेजमधनं एक दिवस येताना थांबलोच, आणि त्या प्राध्यापिका फर्ग्युसन कॉलेजला होत्या, आणि तिथून फर्ग्युसन कॉलेजला फियाट गाडी चालवत होत्या. आताच हे झाले, आम्हाला गाड्यांवर जमत नाही, आम्हाला याच्यावर जमत नाही, आम्हाला त्याच्यावर जमत नाही. पण त्यावेळेला काही नव्हतं, लाज सुद्धा नव्हती. 9वारी साडीत जाणाऱ्या पाहिल्यात मी सांगतो. फर्ग्युसन कॉलेजमध्ये प्राध्यापिका म्हणून संध्याकाळच्या वेळेला म्हटलं, सुमतीबाई तुम्ही सगळ्यांना लावलं, मला तिथे कामाला लावलं, कोणी येत नाही, असं का? नाही, इतरांचं मी काही सांगत नाही, पण माझ्या कानावर आलंय, चांगलं सांगतो, चांगलं. पण म्हटलं मग तुम्ही काय येत नाही मग परत पहिल्यासारख्या? तर म्हणाल्या, खरं सांगू का, म्हणजे मी हे नाही म्हणत आहे, तुझं वाईट आहे अजिबात म्हणणार नाही, चांगलंच आहे. पण एक सांगते की आम्ही इतके वर्ष शास्त्रीबांचं ऐकलंय ना, त्यांनी कान इतके तृप्त झाले की आता आम्हाला दुसरं कोणाचंही कितीही चांगलं असलं तरी ऐकावंसं वाटत नाही. ही तृप्ती. रागवू नकोस म्हणाले, मी तुझ्यावर रागवून किंवा तुला दुःख व्हावं म्हणून बोलत नाही, पण आम्ही तत्वज्ञानाच्या विषयातनं जे काही मिळायचं होतं, भक्ती, ज्ञान, कर्म, भक्ती, प्रेम, जे मिळायचं होतं ते आम्हाला शास्त्रीबांनी सांगितलेलं ऐकल्यानंतर आता आम्हाला दुसरं कोणाचं काहीही ऐकावंसं वाटत नाही. ती तृप्तता. आता माऊलींचं उदाहरण देतो. माऊली काय म्हणतात, तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा. बर्व म्हणजे काय? रूप पाहता लोचनी, सुख झाले वो साजणी. तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा. साजणी कोणाला म्हटलंय ना माऊलींनी? आम्ही दळबद्रीचो, कुठलेही अर्थ कुठेही लावतो, कोणालाही साजणी म्हणतो, नाही म्हणायचंय. साजणी म्हणजे बुद्धी आहे,
आम्ही डोळ्यांनी रूप पाहिलं, बुद्धीत बसलं. आता तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा, तो हा बरवा. बरवा म्हणजे काय आहे? आता आम्हाला दुसरं काहीही बघायचं नाही. एकच एक पांडुरंग हरी कृष्ण, एवढंच संपलं. तो हा विठ्ठल डोळ्यात बसलाय आणि तो डोळ्यात बसतो. आम्ही आमच्या आईवरनं पाहिलंय, अनुभवलेलं. आणि म्हणून संतच सांगताय ते डोळ्यात बसणं म्हणजे काय? मी आत्ताचा हा व्यवहार नाही सांगत, फक्त सांगत नाही, संत सांगताय तो हा विठ्ठल वर्त तृप्तीचा आनंद आहे. ती तृप्ती आहे. आणि मग तिथे तुम्हाला काहीही विषय कुठला येतो, कसा येतोय, बाक लांब राहतो, पण तो त्या ठिकाणी आम्हाला तृप्त करून जातो. तृप्त हा परमानंदाचं एक स्पर्श आहे त्याला, म्हणून तो त्या ठिकाणी. आता इतक्याच ह्याच्यावर राहतंय कोण? ही झाली स्थूल रूप. खूप आहेत त्याच्या व्यक्तिमत्वात. बलराम आलेला आहे, बंधू प्रेम आहे, भगिनी प्रेम आहे, सुद्धा कुंती माता आहे, किती जण सांगायची, द्रौपदी आहे. प्रत्येकाशी त्यांनी कसं नातं धरलंय सगळ्यांनी, सखा म्हणून, संबंधी म्हणून, स्वामी म्हणून आणि सर्वस्व म्हणून. या भक्तांनी ही नाती जोडली तेव्हा भगवंताचा परमानंद त्यांना मिळाला. हा सगळ्यात महत्वाचा भाग होता, हा परमानंद आहे. आणि म्हणून भगवंतानी गायींवरही प्रेम केलं. ते प्रेम गवळ्यांना मिळालं नाही, पण गवळ्यांवरही प्रेम केले, गोपींवर प्रेम केलंय. तो आनंद दिलाय. गोपी गीत म्हणजे उगीच नाही आहे, त्याच्या मनात आलेला आहे. आज मला आनंद द्यायचा आहे, म्हणून तो आनंद देण्यासाठी आलेला आहे. आणि वनामध्ये अश्विन पौर्णिमेला त्यांनी वेणू वाजवलेला आहे. पण वेणू ऐकायला, मग पहिलाच भाग त्याचा, की ऐकायला कोणाला गेला? सगळ्या महिलांना गेला नाही. ज्या गोपी तादात्म्य होत्या ना भगवंताशी, त्यांनाच फक्त ऐकायला गेला. त्या सगळं टाकून आल्या आणि देवाला त्यांनी त्या ठिकाणी सांगितलं. जे सांगितलं ते आपण उद्या बघणार आहोत. पण प्रेम आहे, ते परमानंद आहे तो. आणि त्या ठिकाणी दाखवून दिलं. पशुपक्ष्यांना भगवंतानी आपलंसं केलं. रामावतारामध्ये पंचवटीमध्ये राम जात असताना गोदावरीच्या स्नानाला दगड सारखे लागायचे. मोरांच्या लक्षात आलं, काय जीवाची स्थिती बघा. मोरांच्या लक्षात आलं, देव चाललाय, प्रभू चाललेले आहेत, पण त्यांच्या पायाला, सीतामाईंच्या पायाला दगड बोचतायत. आता परमात्म्याच्या येण्याच्या वेळा त्यांच्या लक्षात, एक एक मोर एक एक वेळेला येऊन काही जण तिथे थुई थुई नाचायचे आणि आपली पिस पसरायचे आणि पिसांवरनं प्रभू जात होते. काय भाग्य असेल. आणि ते झाल्याबरोबर भगवंताला, प्रभूंना शेवटी ते म्हणाले, अरे तुम्ही माझ्यासाठी एवढं सगळं करताय, आत्ता तुम्हाला मी तुमच्या इथे मी पाय देतोय, पण एकच लक्षात ठेवा, पुढे माझा कृष्ण अवतार होईल, त्यावेळेला मात्र मी तुम्हाला माझ्या डोक्यावरती धारण करेन. हे कुठलं प्रेम आहे बघा ना. म्हणजे पशु पक्ष्यांवरती प्रेम, असं प्रेम. सगळे भगवंताच्या सान्निध्यात होते, सगळ्यांचा उद्धार केला. का उद्धार नुसता केला नाही, परमानंद दिलेला आहे. असा देणारा परमानंद या विश्वात कोणी आहे का दुसरा?
तर आठवण झाली म्हणून सांगतो, स्वामी महाराजांचा देह गुफेमध्ये स्वामी महाराज गेलेले होते, देह ठेवलेला होता, बाहेर आणून ठेवला. आम्हाला कळालं, आम्ही गेलोच होतो त्यांच्या समाधीच्या वेळेला, तिथेच होतो. रात्रीच्या वेळेला आमचे जंगलच होता. आता सुधारणा खूप झाल्या. 73 साली जंगल होतं, खूप निबिड जंगल. रात्री थांबून देणार तिथे त्या गुफेच्या आसपास. आम्हाला खाली जायला लावलं गोठ्यात. आत्ताच जे ऑफिस आहे वरदपूरचं, तिथे गोठा होता आणि तिथे आम्हाला थांबवलं. आणि सूर्यास्त झाला, अंधार पडायला लागला, आवाज यायला लागला की पशूंचे एक एक. तेव्हा लोकांचा वरून निरोप यायचा, कळालं की तिथे स्वामींचा देह बाजूला आणून ठेवला. लोक थांबूनच देणार. तिथे पशु सगळे यायला लागले आणि सगळ्यांनी येऊन स्वामींना वंदन करून गेलेले. स्वसंवेद्य आत्मरूप. बाहेरचा देह कोणताही असू दे, पण आत्मस्वरूपाला कळले ते ब्रह्मरूप आहे. ही जाणीव ही कुठून होते? आम्ही घाबरलो होतो की आता दरकळ्या येतात, खाली गायी आहेत, आले इथे तर आपण काय करायचं? कुठे अंधारात काय करायचं? अहो नुसतं चाललं ना तर ते जळवा असतात ना, त्या पायाला लागत होत्या. इतकी अवस्था त्यावेळेला होती. आणि म्हणून मी म्हणतो, हा परमानंद उगीच म्हटलं, सगळ्यांसाठी आहे. देवकी, देवानी दिलेला परमानंद. देवकी हे एक स्थूल रूप झालं. देवकी म्हणजे त्याच्या आईला दिलेलं म्हणून, पण नुसतं नाही, देवानी दिलेलं परमानंद म्हणून तो जगतवंद्य आहे. आता उरलेला भाग आहे तो आपण उद्याला बघू. कायेन वाचा मनसेंद्रिये वा बुद्ध्यात्मना मा प्रकृती स्वभावात करोमि यद्यं सकलं परस्मै नारायणाय समर्पयामि. हरि ओम तत्सत्. विठ्ठल 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 विठ्ठल. पुंडली कवरदा हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त सद्गुरु भगवान श्रीधर स्वामी महाराज के जय. जय जय रघुवीर समर्थ. मदन गोपाळ श्याम सुंदर जयंती माळा. चरण कमल जाचे अतिसुकुमार. ध्वजवदाचे तोडर ओवाळू आरती. मदन गोपाळ श्याम सुंदर जयंती माला. नाभी कमळ जाचे ब्रह्मयाचे स्थान. हृदय पदक शोभे श्रीवत्सलांचन. ओवाळू आरती. मदन गोपाळ श्याम सुंदर जयंती माला. मुख कमल पाहता सुखाचे आकोटी. वेदियले मानस हरपली दृष्टी. ओवाळू आरती. जडित गोपाळ श्याम सुंदर जयंती माला. जडित मुकुटराजा दैदिप्यमान. तेणे तेजे कोंदले अवघे त्रिभुवन. ओवाळू आरती. मदन गोपाळ श्याम जयंती माला.
एका जन्मात देखिले रूप, रूप पाहता झाले अनेक द्रूप. मदन गोपाळ श्याम सुंदर वैजयंतीमाला. करीतो प्रेमे तुझ निरंजन स्थिरउनिया दत्तात्रेया सद्गुरुवर्या भावार्थे करुणा. करीतो प्रेमे तुझ निरंजन स्थिरउनिया धरणीवर नर पीडित झाले भवरोगे सर्व. काम व्यापुनी सव तपदान नेणती असताही अपूर्व. सुलभपणे निज भजने त्यासी उद्धरी जो शरव. करीतो प्रेमे तुझ निरंजन स्थिरउनिया अत्रि मुनींच्या सदनी तिन्ही देव मुखे. भिक्षुक मुनी अनुसूये प्रतिबोलती त्रयमूर्ती. नग्न होऊनी अम्मा प्रतिजा अन्न सेवदती. परिसुनी होऊनी नग्न अन्न दे तव ते शिशोती. करीतो तुझ निरंजन स्थिरउनिया द्वसं मौनी झाला शंभू प्रमतेंद्र. ब्रह्मदेव तो झाला चंद्र झाला तो इंद्र. दत्तात्रेय जो भीत वासुदेव चरण चिंतुनी हो नित्य अधंद्र. करीतो प्रेमे तुझ निरंजन स्थिरउनिया दत्तात्रेया सद्गुरुवर्या भावार्थे करुणा. करीतो प्रेमे तुझ निरंजन स्थिरउनिया. भगवान गोपाल कृष्ण मुरारी भगवान श्रीधर स्वामी महाराज के जय जय.